टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय. गिरीश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. एक युवा गोलंदाज आहे. बघा या स्पर्धेची खासियत हीच आहे, आगरी खेळाडू फक्त या स्पर्धेमध्ये खेळतील, त्यामुळेच यंगस्टरना एक संधी असेल. ही स्पर्धा तुम्ही चांगल्या रीतीने खेळा, चांगला प्रदर्शन करा, म्हणजे येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील संधी मिळेल. त्यामुळेच ही एक पर्वणी असेल आणि एक संधी असेल. या संधीचं सोनं कुठला यंगस्टर खेळाडू करेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. एक षटक संपलं गेले. 5 धावा बिनगडी बाद. सारसुळे टीम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 2. गोलंदाज तयार होते. पहिला बॉल ऑन दी अप खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला झेल पकडला जातोय. कोणी पकडली काय? डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. लाजबाब झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज कुशल मडवी बॅक टू द डगआउट. तर कुशल मडवी बाद झाला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर 5 धावा. एक गडी बाद. षटक क्रमांक 2. पहिल्याच बॉलवर गिरीश च्या गोलंदाजीवर शिकार केली जाते. ऑफिस खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. खूप चांगला झेल पकडला जातोय. हिमांशु दळवीने कॅच पकडली. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. नाव आहे विराज उदय तांडेल. लेजेंड क्रिकेटर उदय तांडेल यांचा सुपुत्र आहे. अगदी उदय तांडेल यांनी भरपूर वर्ष सारसोळी क्रिकेट मध्ये आपलं योगदान दिलं. गोलंदाजी फलंदाजी मध्ये अगदी धारदार असा परफॉर्मन्स राहिला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विराज उदय तांडेलने देखील भरपूर चांगला खेळ केलाय. सध्याच घडीला तो एंटर झालाय. पहिलाच बॉल अगदी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. बॅट अगोदर फिरली होती. बॉल उशिरा आलाय. मेरिटवर खेळावं लागेल. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे. नाईट स्पर्धेमध्ये खेळत असताना मात्र बॉलवर कडवी नजर असणं गरजेचं आहे. स्ट्राईक मध्ये येत असताना लगेच बॉल पिक होत नाही, त्यामुळे थोडासा स्ट्रगल करावा लागतो. आणि इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक विनीत दळवी त्या खाली आहे. झेल सुटला जाणार नाही. आणखी एक विकेटचं पतन. विराज तांडेला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम सारसोळी संघाला. फलंदाज बाद. खूप चांगली गोलंदाजी गिरीश म्हात्रेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला झेल पकडला जातोय. विनीत दळवीच्या माध्यमातून 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत कुठलीही धाव खर्च केली नाही गिरीश म्हात्रे या गोलंदाजाने. यंगस्टर गोलंदाज आहे. प्रभावित केले या गोलंदाजाने. अगदी संधी मिळाली. स्वप्नील नाईक लालू यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देखील खेळत असताना भरपूर वर्षाची क्रिकेटची सेवा केली बोनकुडे क्रिकेटसाठी. नवी मुंबई प्रीमियर लीगचे सर्वे सर्व आहेत. तन मन धन सगळं काही समर्पित केलं. आज यशांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतील. तर नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय कुणाल पाटील. एक विस्फोटक फलंदाज आहे. पहिला बॉल फेस करत असताना पहिला बॉल अगदी खराब पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला तर अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. पहिले 3 अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण येथे दंडित केलं जातंय. नो बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 धावा दाखल करावं लागलीत. गिरीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवर कुणाल पाटील. टप्प्याचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवर प्रहार करता आला नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. इम्प्रेस केलंय गिरीश म्हात्रेने. हा यंगस्टर खेळाडू आहे. बोनकोडे गावाच्या गोलंदाजीची ही धुरा सांभाळत असताना हे भवितव्य असेल आणि भविष्य असेल गिरीश म्हात्रे सारखा गोलंदाज. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा संधी आहे. गोलंदाज स्वतः त्याच्या खाली आहे. कॅच ड्रॉप होणार नाही.
तिसरा धक्का देत असताना आपल्या टीमला आपण पाहू शकाल कुणाल पाटील देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय. तिसरा गडी गारद केलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर गिरीश म्हात्रे. सुपर बॉलिंग, लाजवाब गोलंदाजी. कुणाल पाटील देखील शून्यावर परतलाय. बघा पहिल्या संपूर्ण ओव्हरचं जर विश्लेषण पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आली, त्यानंतर नो बॉल हा आपण पाहायला मिळाला, त्यानंतर फ्रीच्या बॉलवर मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला, त्यानंतर लगेचच्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त झाली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय हर्षल मडवी. कुशल मडवी, हर्षल मडवी हे दोन बंधू आहेत. हर्षल भालचंद्र मडवी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. पुढचा बॉल, गोलंदाज तयार होतोय. शेवटच्या बॉलवर देखील विकेटची प्राप्ती होईल का? चौथा गडी गारद केले. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे गिरीश म्हात्रेसाठी. एक षटक, 4 गडी बाद केले आणि फक्त एक धाव खर्च केली. लाजवाब गोलंदाजी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या या रात्रीतला सर्वात प्रभावित करणारा हा परफॉर्मन्स आहे गिरीश म्हात्रेच्या माध्यमातून. एक षटक, 4 गडी बाद केले आणि फक्त एक धाव खर्च केली. अगदी बॅटिंग लाईनअप कोलॅप्स केली गिरीश म्हात्रेने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षल मडवी देखील परतलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 गडी बाद, 6 धावा धावफलकर लागलेत. खरा परफॉर्मन्स. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक जगदीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ज्याप्रमाणे उदय तांडेल सरांचा जो उल्लेख मी केला होता त्याप्रमाणे जगदीश म्हात्रे